केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर नुकताच अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। तर मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। नारायण राणे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। भेटीमागचं काही कारण समोर येतंय का? अगदी बरोबर। काही तासांपूर्वी काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश करणं आणि त्यानंतर लगोलग काही मिनिटांमध्ये नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणं हा निश्चित योगायोग नाही समजला जाऊ शकत। कारण राज्यसभेच्या अनुषंगाने जी सध्या चर्चा सुरू आहे, अशोक चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित झालं, जी आपण बातमी पुढारीच्या न्यूजच्या माध्यमातून दिली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जी राज्यसभेतील मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची जी बातमी आपण काही वेळापूर्वी दिली होती, त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची भेट होणं हे निश्चित स्वरूपात महत्त्वाचं मानलं जातं। अद्याप तरी कुठलंही अधिकृत कारण या संदर्भात देण्यात आलेलं नसलं तरी या भेटीकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय आणि या भेटीचे तपशील आपण लवकरच पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना देऊया। नक्कीच ओम, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।